श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत भाग 2. काशीच्या राजाला 3 मुली होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. तिन्ही राजकुमारी अतिशय सुंदर होत्या. स्वयंवराच्या दिवशी राजदरबारामध्ये देशविदेशातील अनेक राजकुमार आले होते. शेवटी राजकुमारी आपला जीवनसाथी म्हणून कोणाची निवड करतात हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते. त्याचवेळी राजदरबारात भीष्माने प्रवेश केला. खरं तर ते आले होते विचित्रवीर्यासाठी राजकुमारीची निवड करायला, पण तिथे उपस्थित असलेल्या राजकुमारांना वाटले की ते स्वतःसाठीच या स्वयंवरात सहभागी झाले आहेत. भीष्म वृद्ध होत आले होते. सर्वत्र त्यांची टिंगल केली जात होती. मोठे आपल्याला ब्रह्मचारी सांगत फिरत होते. आता म्हातारपणी स्वयंवरात सहभागी व्हायला आले आहेत. मनात संतप्त झालेले भीष्म तरीही शांत होते. तिन्ही राजकुमारी हातात वरमाला घेऊन आपापला जीवनसाथी निवडण्यासाठी पुढे आल्या. तेव्हा त्या भीष्माला पाहून कटवट हसल्या. आता भीष्माला सहन झाले नाही. ते उठून म्हणाले, ज्याच्यामध्ये शक्ती आहे तोच या सुंदरींना आपली पत्नी बनवू शकतो. मी या तिन्ही राजकुमारींना इथून नेत आहे. ज्याच्यात हिंमत असेल त्याने माझ्याशी युद्ध करून यांना जिंकावे. सर्व दरबारात भयानक शांतता पसरली. भीष्माचे शौर्य कोणाला माहीत नव्हते. काशी नरेश, उपस्थित राजकुमार किंवा इतर कोणी भीष्माला विरोध करण्यापूर्वीच भीष्माने सर्वांना एका बाजूला सरकावले आणि तिन्ही राजकुमारींना रथात बसवून आपल्या महालाकडे निघाले. सर्वजण फक्त पाहतच राहिले. भीष्माचा रथ हस्तिनापुराच्या दिशेने धावत होता. स्वयंवरात सोमदेशाचा राजा शाल्वही आला होता. राजकुमारी अंबाशी त्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. भीष्म अशा प्रकारे तिन्ही राजकुमारींचे अपहरण करून त्यांना घेऊन जात आहे हे त्याला पाहवले नाही. त्याने अंबाला मिळवण्यासाठी भीष्माचा पाठलाग सुरू केला. अर्थात युद्धात भीष्माला पराभूत करणे सोपे नव्हते. राजा शाल्व भीष्माकडून वाईटरित्या पराभूत झाला. तिन्ही राजकुमारींच्या सांगण्यावरून भीष्माने शाल्वाला जिवंत सोडले. शाल्व आपला जीव वाचवून आपल्या देशात परत गेला. भीष्म तिन्ही राजकुमारींना घेऊन हस्तिनापुरात आला. आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्याशी त्याला या तिन्ही राजकुमारींचा विवाह करायचा होता. त्याने त्यांच्या विवाहाचा दिवस नक्की केला. तेव्हा मोठी राजकुमारी अंबा भीष्माला म्हणाली, मी तुमच्या भावासोबत विवाह करू शकत नाही. मला राजा शाल्व आवडतो. त्याच्याशिवाय इतर कोणाला मी माझा पती म्हणून स्वीकारू शकत नाही. तुम्ही समजदार आहात, त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करा की एखाद्या तरुणीने आधीच कोणाला तरी आपला वर म्हणून निवड केली असेल तर तिला दुसऱ्या कोणाच्या तरी पदराला बांधणे योग्य आहे का? भीष्माला अंबाचे म्हणणे पटले. विवाहानंतरही अंबा कधीच विचित्रवीर्याला आपला पती म्हणून मनापासून स्वीकारणार नव्हती. हे सत्य होते, कारण ती शाल्वाला आपला पती मानित होती. म्हणून मग भीष्माने अंबाचे म्हणणे ऐकले आणि तिला शाल्वाकडे जाण्याची परवानगी दिली. अंबा आनंदाने सोमदेशाला पोहोचली. तिला असा अचानक आलेले पाहून सोमचा राजा शाल्व आश्चर्यचकित झाला. विचारले, अरे तू इथे कशी? तुला तर भीष्माने आपल्या सोबत नेले होते. अंबाने सांगितले, होय, पण मी त्यांना सांगितले की सोमराजाला मी पती म्हणून स्वीकारले आहे, म्हणून मग भीष्माने मला सोडून दिले. माझ्या दोन्ही बहिणींचा विवाह विचित्रवीर्याशी झाला आहे. आता आपण दोघांनाही विवाहाच्या पवित्र बंधनात बांधून घ्यायला हवे. शाल्व हळूच म्हणाला, अंबा, आता परिस्थिती बदलली आहे. तुला भरलेल्या दरबारातून भीष्माने जबरदस्तीने पळवून नेले होते. जिचे अपहरण झाले होते अशा तरुणीशी मी आता कसा काय विवाह करू शकेल? अंबा जमिनीवर आली. इकडे ते शाल्वाला भेटण्यासाठी किती आतुर झाली होती आणि शाल्वाने मात्र तिला नाकारले होते. अंबा म्हणाली, सोमराज, तुम्ही असे काय बोलताय? भीष्माने आदरपूर्वक मला तुमच्याकडे पाठविले आहे. तू परत भीष्माकडे जा. शाल्वाने त्रोटक उत्तर दिले. आता तुझा भवितव्याबाबत तेच विचार करतील. अंबाने शाल्वाला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण शाल्वाने मात्र तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला नकार दिला. बिचाऱ्या अंबाकडे आता हस्तिनापूरला परत जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय शिल्लक राहिला नव्हता. भीष्माकडे परत जाऊन ती म्हणाली, तुमच्यामुळेच शाल्वाने माझा स्वीकार करायला नकार दिला आहे. आता मी काय करू? भीष्माला खरोखर वाईट वाटले. त्यांनी विचार केला की हिला सुद्धा विचित्रवीर्याची पत्नी का बनवू नये. पण त्यांनी हा प्रस्ताव विचित्रवीर्यासमोर ठेवताच तो म्हणाला, नाही भाऊ, जिने आधीच आपल्या हृदयात कोणाला तरी विराजमान करून ठेवले आहे अशा स्त्रीसोबत मी कसं काय विवाह करू? आता भीष्म काय करणार? अंबाची अवस्था वाईट झाली होती. ती इकडची राहिली नव्हती ना तिकडची. ती भीष्माला म्हणाली, हे सर्व तुमच्या करणेचे फळ आहे. आता तुम्हीच माझ्याशी विवाह करा. मी? भीष्म आश्चर्यचकित होऊन म्हणाले, मी तर ब्रह्मचारी आहे. आजन्म ब्रह्मचार्याचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. तू परत एकदा शल्याकडे जा, तो नक्की तुला स्वीकारेल. अंबा पुन्हा एकदा शल्याकडे गेली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
शाल्व आपल्या हट्टावर अडून बसला होता. जवळपास 6 वर्ष अंबा भीष्म आणि शाल्व यांच्या दरम्यान धावत होती. इतकेच नाही तर भीष्माचा बदला घेण्यासाठी ती इतर काही राजांकडेही गेली, पण कुठूनही तिला काहीही मदत मिळाली नाही. शेवटी अंबाने ठरवून टाकले की आपल्या जीवनाचा विनाश भीष्माने केला आहे, त्यामुळेच त्याचे जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहायचे नाही. भीष्माविरुद्ध मदत करण्यासाठीही कोणीही राजा तयार होत नाही हे पाहून अंबा एकांतात घनघोर तपस्या करू लागली. तिची तपश्चर्या पाहून भगवान कार्तिकेय प्रसन्न झाले. त्यांनी अंबाला दर्शन दिले आणि म्हणाले, डोळे उघड अंबा, तुझ्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झालो आहे. सांग तुला काय हवे आहे. भीष्माचा विनाश, अंबा म्हणाली. भीष्माचे शौर्य पाहून सर्वजण त्याला घाबरतात, कोणीही मला मदत करीत नाही. भगवान कार्तिकेय तिला फुलांची एक माळ देत म्हणाले, ही माळा ठेव, तिच्यातील फुले कधीही सुकणार नाहीत. ही माळा ज्याच्या गळ्यात राहील तोच भीष्माचा नाश करीन. अंबा ती माळ घेऊन आनंदाने निघाली आणि आपल्या मोहिमेवर निघाली. तिने अनेक वीर राजांना आवाहन केले, पण भीष्माच्या शौर्याचा इतका प्रभाव होता की कोणीही ती माळ गळ्यात घालून भीष्माची लढण्याचे साहस करू शकले नाही. अंबा सर्व बाजूंनी निराश झाली. तिने ते माळ द्रौपद राजाच्या महालाच्या एका दारावर अडकवली आणि स्वतः रडत विलाप करीत एखाद्या नवीन उपायाच्या शोधासाठी निघाली. भीष्माचा बदला घेण्याचा तिने धरलेला हट्ट दिवसेंदिवस वाढत चालला होता. द्रौपद राजा अंबाला म्हणाला होता, तू परशुरामाला भेट, तो क्षत्रियांचा शक्तिमान शत्रू आहे, तो तुला नक्की मदत करेल. म्हणून मग अंबा परशुरामाला भेटली. परशुराम लगेच अंबाला मदत करण्यासाठी तयार झाला. तो भीष्माकडे गेला आणि त्याला युद्धाचे आव्हान दिले. भीष्म आणि परशुराम यांच्यात घनघोर युद्ध झाले. दोघेही शूर होते. हे युद्ध अनेक दिवस चालले. बरोबरीचा सामना असल्यामुळे कोणीही पराभूत होत नव्हते की जिंकत नव्हते. जास्त दिवस या युद्धात अडकून पडणे परशुरामसाठी शक्य नव्हते. म्हणून त्याने आपला पराभव मान्य केला आणि अंबेला म्हणाला, तू भीष्माशी करार करावा हेच चांगले आहे. ते तुझे हित करतील. अंबा भीष्माशी कशी काय शरण गेली असती. भीष्माने तिचे सारे आयुष्य नष्ट केले होते. ती काही भीष्माला जिवंत सोडणार नव्हती. तिने पुन्हा एकदा तपश्चर्या केली. घोर तपश्चर्या करून तिने भगवान शिवाला प्रसन्न केले. भगवान शंकराने अंबाला वर दिला, या जन्मात तर नाही, पण पुढच्या जन्मात तू नक्की भीष्माचा बदला घेऊ शकशील. असा वर देऊन भगवान शंकर तर अंतर्धान पावले, पण अंबाला स्वस्थता कुठे. पुढचा जन्म घेण्यासाठी तिने नैसर्गिक मृत्यूचीही वाट पाहिली नाही. तिने आपल्या हाताने आपली चिता रचली. तिला आग लावून तिने स्वतः आगीत उडी घेतली. प्राण गेल्यावर तिने राजा द्रौपदाच्या पत्नीच्या गर्भात नवीन जन्म घेतला. पुढच्या जन्मी ती राजा द्रौपदाची मुलगी म्हणून जन्माला आली. तिथेच अंबाला आपली माळाही सापडली, जी भगवान कार्तिकेयने दिली होती. तिने ती माळ आपल्या गळ्यात घातली. राजा द्रुपदाला त्या माळेचा महिमा माहीत होता. भविष्यात उगीच भीष्माशी संघर्ष करावा लागू नये म्हणून त्या भीतीने राजा द्रुपदाने आपल्या मुलीलाच घराबाहेर काढून दिले. आपल्याला भीष्माचा बदला घ्यायचा नाही याचा अंबाला या जन्मातही विसर पडला नव्हता. घरातून काढून दिल्यावर तिने पुन्हा तपश्चर्या केली. स्त्रीरूपात भीष्माशी लढणे अशक्य असल्याचे तिला माहीत होते. त्यामुळे तिला पुरुष रूप हवे होते. घोर तपश्चर्या केल्यावर शेवटी तिला पुरुष रूप मिळाले. अंबाचे हे पुरुष रूप शिखंडी नावाने प्रसिद्ध झाले. शिखंडीने महाभारतातील युद्धात अर्जुनाचा रथ चालविला होता. त्यावेळी भीष्माने तिला ओळखले होते. त्यांनी ठरविले असते तर ते त्याच वेळी तिला ठार मारू शकले असते, पण एका स्त्रीवर हात उचलणे भीष्माच्या विवेकाला पटणारे नव्हते. याच शिखंडीला पुढे उभे करून अर्जुनाने पितामह भीष्मांवर बाणांचे वार केले आणि विजय मिळविला. रणांगणावर भीष्म जखमी होऊन पडले होते तेव्हा कुठे अंबेची बदल्याची आग शांत झाली होती. इकडे अंबिका आणि अंबालिकाचा विवाह विचित्रवीर्याशी झाला होता. विचित्रवीर्य आपल्या दोन्ही पत्नीसह सुखाने जीवन घालवित होते, पण जास्त भोगविलासाचा परिणाम असा झाला की विचित्रवीर्य अस्वस्थ झाला. त्याने अंबिका आणि अंबालिका यांच्यासोबत जवळपास 7 वर्ष सुखाचे जीवन उपभोगले. मग क्षयरोग झाल्यामुळे निसंतान अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. आता राजाला कोणी वारस उरला नव्हता. याचे सर्वाधिक दुःख सत्यवतीला झाले होते. तिचे दोन्ही पुत्र निसंतान मेले होते. विचित्रवीर्याच्या दोन्ही पत्नी ऐन तरुण्यात विधवा झाल्या होत्या. आता वंश कसा वाढेल. भीष्माने तर कधीही लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. आपला वंश चालू ठेवण्यासाठी तेही आपली प्रतिज्ञा मोडू शकणार नाहीत का. सत्यवती एके दिवशी भीष्माला म्हणाली, बाळा, ज्याचा कधीही विचार केला नव्हता ते झाले आहे. आता राज्याला वारसदार कुठून आणणार. आपल्या वंशाचे काय होईल. अर्थात तू जर होकार दिलास तर यातून एक मार्ग काढला जाऊ शकतो. कोणता मार्ग माते. भीष्माने विचारले. भावाच्या बायका ऐन तरुण्यात विधवा झाल्या आहेत. विधवांशी दुसरा विवाह केला जाऊ शकतो.
अशी शास्त्रात सोय आहे. त्यामुळे त्या मुलींचे आयुष्यही सावरले जाईल आणि आपला वंशही पुढे चालू राहील. तर मग मी काय करावे त्याची मला आज्ञा करावी. बाळा, आता सर्व काही तुझ्यावरच अवलंबून आहे. मी तुझी माता आहे. मी तुला परवानगी देते की तू माझ्या दोन्ही सुनांना स्वीकार कर आणि आपला वंश पुढे चालव. भीष्म लगेच म्हणाले, नाही माते, असे होऊ शकत नाही. मी माझी प्रतिज्ञा मोडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही दुसरा कोणता तरी उपाय शोधावा, हे जास्त योग्य होईल. सत्यवती काही क्षण शांत राहिली. मग काहीतरी विचार करून ती भीष्माला म्हणाली, बाळा, मी आत्तापर्यंत एक गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली आहे. पण आपल्या वंशावर आलेले संकट पाहता आज मी तुला ते रहस्य सांगत आहे. ऐक. तुझ्या वडिलांशी विवाह करण्यापूर्वी मी माझ्या वडिलांसोबत प्रवाशांना नदी पार करून नेत असे. एका दिवशीची गोष्ट आहे. माझ्या नावेत पराशर ऋषी बसले होते. मी त्यांना नावेतून पहिलं तरी न्यायला लागले तेव्हा अचानक ते माझ्याकडे आकर्षित झाले. भावना वेगात त्यांनी माझ्याकडे प्रेमाची कबुली दिली. मी खूप घाबरले. खरोखरच मी 2 कारणांमुळे घाबरले होते. एक म्हणजे मी या ऋषींना नाराज केले तर त्यांनी मला एखादा भयानक शाप दिला असता. दुसरे म्हणजे मी काही गैरवर्तन केल्याचे वडिलांना कळले तर ते माझ्यावर नाराज झाले असते. अशा वेळी मी काय करणार? म्हणून मग मी ऋषींना म्हणाले, हे ऋषीवर, आपला निर्णय बदला. मी मत्स्य मातेची मुलगी आहे. त्यामुळे माझ्या शरीराला नेहमी माशांचा गंध येतो. पण ऋषी त्यावरही ऐकले नाहीत. ते म्हणाले, मला ते काही माहीत नाही. तू दुर्गंधीचा विचार करू नको. मी ती लगेच दूर करतो. असे म्हणून पराशर ऋषींनी आपल्या सामर्थ्याने माझे सर्व शरीर दुर्गंधहीन केले. इतकेच नाही तर त्यांच्या कृपेमुळे माझ्या सर्व शरीराला छानदार आणि हवाहवासा सुगंध येऊ लागला. हा चमत्कार पाहून मी ऋषीवर खूप प्रभावित झाले. त्यांच्या या कृपेचा बदला चुकविण्यासाठी मी त्यांच्यासमोर समर्पण केले. मी गर्भवती झाल्यावर ऋषींनी मला एकांत बेटावर पोहोचविले आणि म्हणाले, या बेटावर राहून तू आपल्या मुलाला जन्म दे. पुत्र जन्म झाल्यावर तू पुन्हा कुमारी म्हणून ओळखली जाशील. त्या बेटावर मी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव व्यास आहे. एका दृष्टीने तो तुझा भाऊच आहे. तो अतिशय विद्वान आणि शास्त्रज्ञाता आहे. मी त्याच्यापासून वेगळी झाली तेव्हा त्याने मला वचन दिले होते, माते, तुला जेव्हा केव्हा माझी गरज भासेल तेव्हा फक्त मला आठव. तू आठवण काढली की मी लगेच तिथे हजर होईल. तोच माझा सर्वात मोठा मुलगा आहे. तुला मान्य असेल तर मी त्याला बोलावते. या संकटाच्या वेळी तोच आपल्याला मदत करू शकतो. सांग आता, तुझे काय म्हणणे आहे? वास्तविक पाहता सत्यवती एका गंधर्वाची मुलगी होती. एके दिवशी तो नदीवरून उडत जात होता. त्याच वेळी त्याचे वीर्य खाली टपकले, जे नदीमध्ये पोहत असलेल्या एका माशीच्या तोंडात पडले. अशा प्रकारे माशीने सत्यवतीला जन्म दिला. नंतर तिचा केवट राजाने पालनपोषण करून मोठे केले. माशीच्या गर्भातून जन्म झाल्यामुळे तिच्या शरीराला माशांची दुर्गंधी येत होती. भीष्म तरी काय उत्तर देणार? त्यातल्या त्यात ही गोष्ट तर चांगली होती की व्यास दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचाच एक प्रकारचा भाऊ होता, तोही विद्वान आणि शास्त्रज्ञाता. भीष्म हळूच म्हणाला, तुला योग्य वाटत असेल तर व्यासाला बोलव. एका क्षणात जणू सत्यवतीच्या सर्व काळजा दूर झाल्या. तिने आपले मन एकाग्र करून आपल्या मोठ्या मुलाचे स्मरण केले. पापली लावण्याच्या आत व्यास तिच्यासमोर उपस्थित झाले. व्यासांनी विचारले, माते, माझी कशी काय आठवण काढली? सत्यवती म्हणाली, बाळा, आमच्या वंशावर संकट आले आहे. आता तूच कुरुवंशाला या संकटातून बाहेर काढू शकतोस. माते, तू फक्त आज्ञा कर. मी सर्व काही करायला तयार आहे. घरात 2-2 सून आहेत तरीही राज्याला वारस नाही. विचित्रवीर्य निसंतान मरण पावला आणि त्याच्या 2 पत्नी ऐन तरुण्यात विधवा झाल्या आहेत. तू विचित्रवीर्याचा मोठा भाऊ आहेस. शास्त्रात असे लिहिले आहे की दुसऱ्या भावाला वाटले तर तो मृत भावांच्या पत्नीला सौभाग्य देऊ शकतो. म्हणून मग तू अंबिका आणि अंबालिकांचा स्वीकार करून त्यांना संतान सुख दे. त्यामुळे कुरुवंशाचा कुलदीपक सदैव झगमगत राहील. व्यासाला आपल्या मातेचं दुःख सहन झाले नाही. त्याने त्या क्षणी आपला होकार दिला आणि म्हणाला, मी लगेच अंबिका आणि अंबालिकेसमोर जाऊ शकेल अशी माझी अवस्था नाही. मी माझा वेश बदलतो आणि नंतर मग त्यांना भेटतो. नाही बाळा, सत्यवती म्हणाली, आधीच खूप उशीर झाला आहे. आता आणखी उशीर करण्याची काही आवश्यकता नाही. तू याच रूपात सुनांना भेट. ठीक आहे माते, तुझ्या इच्छेप्रमाणेच सर्व काही होईल. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव. दोन्ही सुनांनी माझ्या कुरूप चेहऱ्याकडे लक्ष न देता मला सहकार्य केले तर त्यांना गुणवान आणि रूपवान संतती मिळेल. व्यास म्हणाले, तू दोन्ही सुनांना तयार कर. मी याच वेळी त्यांना भेटतो. तेव्हा सत्यवती आपली मोठी सून अंबिकाकडे गेली आणि तिला आदेश दिला, लवकर 16 शृंगार करून शयन कक्षात पोहोच. विचित्रवीर्याचा भाऊ व्यास तुला संतती प्रदान करणार आहे. शास्त्रात तशी सोय आहे. अंबिकेला ही माहीत होते की वंश वाचविण्याचा हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे तिने नववधूसारखा 7 शृंगार केला आणि शयन कक्षात जाऊन व्यासांची वाट पाहू लागली.
थोड्या वेळाने व्यासाने तिथे प्रवेश केला. अंबिकेने उत्सुकतेने डोळे वर करून पाहिले तेव्हा ती दंग झाली. व्यास फक्त कुरूप होता असे नाही, तर त्याचे कपडेही मळालेले आणि घाण होते. दाढी आणि केस वाढलेले होते. अनेक दिवसात त्याने स्नान केले नाही असेच एकूण वाटत होते. व्यास जवळ आल्यावर अंबिकेने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळानंतर व्यास अंबिकेच्या शयनकक्षातून निघाला आणि सत्यवतीला म्हणाला, अंबिका एका सुंदर मुलाला जन्म देईल. तोच या राजाचा वारसदार होईल. पण तो मुलगा जन्मापासून अंध असेल, कारण समागमाच्या वेळी अंबिकेने डोळे बंद केले होते. जन्मांध बालक. सत्यवतीच्या काळजात धक्क झाले. सत्यवती व्यासाला म्हणाली, बाळा, तू आता एकदा अंबालिकेला भेटून घे. मातेच्या विनंतीनुसार व्यास अंबालिकेकडे गेला. अंबालिका 16 शृंगार करून आपल्या शयनकक्षात बसली होती. तिने व्यासाला पाहताच ती घाबरून भीतीने पिवळी पडली. बाहेर पडल्यावर व्यासाने मातेला सांगितले, अंबालिकेला जो मुलगा होईल तो शूर असेल, पण त्याचा शरीराचा रंग पिवळा असेल. एक आंधळा, एक पिवळा. बिचारी सत्यवती आपल्या सुनांना आता मुले होणार म्हणून एकीकडे आनंदात होती, तर ही मुले विकारयुक्त असणार याचे दुःख तिला होते. तिला तर सर्व गुण संपन्न असणारा एक मुलगा हवा होता. सत्यवती अंबिकेला भेटली आणि म्हणाली, मुली, हे तर खूप वाईट झाले. त्यामुळे तू पुन्हा एकदा व्यासाची समागम करावा, हेच योग्य होईल. लक्षात ठेवा, यावेळी तुम्हाला व्यासाला समाधानी करायचे आहे, कारण जो काही पुत्र होईल तो सर्व दृष्टीने उत्तम असायला हवा. अंबिका तयार झाली, पण तिच्या मनातून अद्याप भीती गेली नव्हती. पुन्हा एकदा व्यासाशी समागम करायचा याच कल्पनेने ती शहारली. तिने आपल्या एका दासीला विनंती केली, सखे, तूच मला आता व्यासापासून वाचवू शकतेस, नाहीतर मी मरून जाईल. मला काय करावे लागेल? दासीने विचारले. तू माझे कपडे घालून व्यासांना खुश कर, म्हणजे झालं. दासी तयार झाली आणि अंबिकेचे कपडे घालून शयन कक्षात पोहोचली. तिकडे सत्यवतीने व्यासाला पुन्हा एकदा अंबिकेशी समागम करण्याची विनंती केली. यावेळी व्यास अंबिकेच्या कक्षात पोहोचले तेव्हा तिथे असलेल्या दासीने त्यांना संपूर्ण सहकार्य केले. व्यास समाधानी झाले. त्यामुळे पुढे चालून दासीला जो पुत्र झाला तो विकारहीन आणि ज्ञानी झाला. योग्य वेळी अंबिकेने त्या मुलाला जन्म दिला. तो आंधळा होता. त्याचे नाव धृतराष्ट्र ठेवले. त्यानंतर अंबालिकेने पिवळ्या वर्णाच्या पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव पांडू ठेवण्यात आले. दासीच्या विकारहीन मुलाला विदुर म्हटले गेले. तो खरोखरच सर्व गुण संपन्न होता. तिन्ही मुले महालात सख्या भावंडाप्रमाणे वाढू लागली. तिघांचेही शिक्षण एकत्र सुरू करण्यात आले. शास्त्रांशिवाय शस्त्रास्त्रांचेही त्यांना योग्य ते ज्ञान देण्यात आले. भीष्मांच्या देखरेखीखाली तिन्ही मुले शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाच्या क्षेत्रात हळूहळू विकसित होऊ लागली. तिघेही मोठे झाल्यावर धृतराष्ट्र शक्तिमान सिद्ध झाला. पांडूंच्या धनुर्विद्येत सामना करणारे दुसरे कोणी शिल्लक राहिले नव्हते. विदुर मात्र धर्म, राजकारण आणि न्याय या क्षेत्रात अद्वितीय ठरले. अशा प्रकारे कुशल राजकुमार जन्माला आलेले पाहून महात्मा भीष्मांच्या आनंदाला सीमा उरली नाही. आता सर्व राजकुमार विवाहासाठी योग्य झाले होते. म्हणून मग भीष्म त्यांच्यासाठी योग्य वधूचा शोध घेऊ लागले. धृतराष्ट्रासाठी त्यांनी गांधार देशाचा राजा सुबल याची कन्या गांधारीची निवड केली. गांधारीचा धृतराष्ट्राशी विवाह झाला तेव्हा आपले पती आंधळे असल्याने तिने आजन्म आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आपल्या पतीलाच बाहेरचे जग पाहता येत नसेल तर ते सर्व उघड्या डोळ्यांना पाहण्याचा गांधारीला काय अधिकार होता? ती अतिशय सुशील, गुणवान आणि धर्मपारायण स्त्री होती. धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे त्याने राज्यकारभाराचे सर्व अधिकार आपला भाऊ पांडूला दिले होते. पंडूचा विवाह 2 मुलींशी झाला होता. एकीचे नाव माद्री होते तर दुसरीचे नाव कुंती होते. कुंती राजा शूरसेनाची कन्या होती, जे श्रीकृष्णाचे आजोबा होते. कुंतीचे बालपण कुंती भोज यांच्याकडे गेले होते. कुंती भोज राजा शूरसेनाचा आत्तेभाऊ होता. तो निसंतान होता. त्यामुळे शूरसेनाने आपली कन्या कुंती भोजपालाला सोपवली होती. हीच कन्या पुढे चालून कुंती नावाने प्रसिद्ध झाली. एका वेळची गोष्ट आहे. राजा कुंती भोजाकडे दुर्वासा ऋषींचे आगमन झाले. कुंतीने त्याची विशेष सेवा केली. त्यामुळे दुर्वासा ऋषी तिच्यावर अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी कुंतीला एक मंत्र शिकविला आणि म्हणाले, तू ज्या देवतेचे स्मरण करून या मंत्राचा जप करशील ती देवता तुझ्याकडे येईल आणि तुला तेजस्वी तसेच तपस्वी पुत्र रत्नाचे फळ देईल. दुर्वासा ऋषींनी कुंतीला हा मंत्र काही उगीच दिला नव्हता. भविष्यात कुंतीला या मंत्राची गरज पडणार आहे हे त्यांना माहीत होते. दुर्वास ऋषी तर तिला हे वरदान देऊन निघून गेले. पण कुंतीची बालबुद्धी मात्र त्या मंत्राची सत्यासत्या पडताळून पाहण्यासाठी उतावळी झाली. तिने विचार केला, या मंत्राचा प्रताप एकदा सिद्ध करून पाहायला काय हरकत आहे. असा विचार केल्यावर तिची नजर अचानक आकाशाकडे गेली. तिथे आपल्या तेजाने सूर्य तळपत होता. कुंतीने मंत्राचा जप करीत सूर्याची आराधना केली. पापणी मिटण्याच्या आत सूर्यदेवता कुंतीसमोर हजर झाली.
कुंतीने तर असेच गमती सूर्याला बोलावले होते, पण आता त्याला खरोखरच आपल्यासमोर पाहून ती भयभीत झाली. अर्थात दुर्वास ऋषींचे वरदान फोल कसे ठरेल. म्हणून सूर्य तिला म्हणाला, कुंती, घाबरू नको, मी तुला पुत्ररत्नाचे फळ देतो. हा पुत्र अतिशय तेजस्वी आणि तपस्वी असेल. जन्मापासूनच त्याचे कवच कुंडले धारण केलेले असतील. ही कवच आणि कुंडले त्याचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतील. अरे रे, पण एखाद्या कुमारिका कन्येने पुत्राला जन्म दिला तर जग काय म्हणेल. घाबरू नकोस, या पुत्राच्या जन्मामुळे तुझे कौमार्य भंग होणार नाही. असे म्हणून सूर्य अंतर्धान पावला. योग्य वेळी कुंतीने एका अतिशय तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याने कवच आणि कुंडले धारण केली होती. समाजाच्या भीतीमुळे याचा जन्म झाल्यावर कुंतीने त्याला पाण्यात सोडून दिले. हे पाण्यात वाहत आलेले बाळ नदीत स्नान करणाऱ्या अधिरथाला मिळाले. तो कुरु राजाचा रथचालक सारथी होता. अधिरथ निसंतान होता, त्यामुळे बाळ मिळाल्यामुळे त्याला खूप आनंद झाला. त्याने त्या बाळाचे नाव वसुसेन ठेवले आणि अतिशय लाडाने त्याचे लालन पोषण केले. हाच बाळ वसुसेन पुढे चालून कर्ण या नावाने लोकप्रिय झाला. तिकडे कुंती विवाह योग्य झाल्यावर स्वयंवराचे आयोजन करण्यात आले. त्या स्वयंवरासाठी राजकुमार पांडूही आले होते. कुंतीने त्यांच्या गळ्यात आपली वरमाला घालून त्याची आपले आराध्य दैवत म्हणून निवड केली. पांडूने कुंतीशिवाय माद्र देशाच्या राजा शल्यची बहीण माद्रीशीही विवाह केला. तिसरा राजकुमार विदुरचा विवाह राजा देवकची रूपवती कन्या पार्वशी सोबत संपन्न झाला. एक उत्कृष्ट राजा म्हणून पंडू राजाचा लौकिक होता, आदर होता. धृतराष्ट्र जन्मापासून अंध होता, त्यामुळे राजसिंहासनावर पंडूलाच बसविण्यात आले होते. राजा झाल्यावर पंडूने आपली योग्यता आणि क्षमता दाखवून दिली. तो अतिशय न्यायप्रिय आणि प्रजेवर प्रेम करणारा होता. त्याशिवाय त्याने अनेक शेजारील राज्यांचा आपल्या साम्राज्यात समावेश केला होता. अनेक वर्षे सातत्याने परिश्रम केल्यामुळे काही दिवस विश्रांती घेण्यासाठी पंडू हिमालयातील शालवनाकडे निघाला. त्या शालवनात हरिणांची एक जोडी राहत होती. हे हरणाचे जोडपे म्हणजे वास्तविक पाहता ऋषींचे जोडपे होते. एका वेळी हे हरिणाचे जोडपे कामक्रीडेत मग्न असताना शिकारीसाठी म्हणून पंडू राजा तिथे गेला. समोर जोडपे पाहून त्याच्या मनात त्यांची शिकार करण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने धनुष्य उचलले आणि एक बाण सोडला. त्या बाणाने थेट हरिणाचा वेध घेतला. हरिण त्यावेळी भावनाविवश होते. बाण लागताच जमिनीवर पडून तडफडू लागले. त्याने मरताना पंडूला शाप दिला, हे तू चांगले केले नाहीस. आता यापुढे तू जेव्हा आपल्या पत्नीशी समागम करशील त्याचवेळी तुझाही मृत्यू होईल. पंडूच्या पश्चातापाला काहीच अंत उरला नव्हता. या शापाचे ओझे शिरावर घेऊन आता कसे जीवन जगणार. तो अतिशय निराश आणि उदास झाला. त्याची जगण्याची इच्छाच निघून गेली. त्याला आता एकच चिंता सतावत होती की आपला वंश कसा वाढणार. दोन पत्नी असतानाही आपण निसंतान मरणार. कुंतीला पतीच्या दुःखाचे कारण कळाल्यावर तिने लगेच दुर्वास ऋषींनी दिलेले वरदान आठवले. त्यावेळी ऋषींनी दिलेला मंत्र ती अद्याप विसरली नव्हती. ती पंडूला म्हणाली, इतके निराश होण्याची काहीच आवश्यकता नाही. मला दुर्वास ऋषींनी अशा मंत्राने अभिषिक्त केले आहे, त्यामुळे मी मनासारखी पुत्रप्राप्ती करून घेऊ शकते. ते कसे काय, पंडूने आश्चर्याने विचारले. त्यावर कुंतीने त्याला आपली सर्व कथा सांगितली. तसेच खेळता खेळता आपण सूर्यदेवतेपासून कशा प्रकारे पुत्ररत्न मिळवले होते तेही सांगून टाकले. पंडूच्या आनंदाला सीमा उरली नाही. तो भावविव्हळ होऊन म्हणाला, देवाचे लाख लाख आभार. आता माझ्यावर निसंतान मरण्याची वेळ येणार नाही. आपला वंशही पुढे चालू राहील. कुंती, माझ्या प्रिय पत्नी, आता तू अजिबात उशीर करू नकोस. मला लवकरात लवकर बाप होण्याचे सुख मिळवून दे. सर्वात आधी तू आपल्या मंत्राच्या सहाय्याने मृत्यू देवता यमाला आवाहन कर. ते न्याय आणि सत्याचे प्रतीक आहेत. त्यांच्याकडून मिळालेला पुत्रही आपल्या वंशाचे नाव अशा प्रकारे उज्ज्वल करील. त्याच दिवशी कुंतीने पुत्रप्राप्तीची तयारी सुरू केली. आपल्या कक्षात जाऊन तिने यमदेवाचे स्मरण केले. नंतर त्या मंत्राचे उच्चारण केले. दुसऱ्या क्षणी यमदेवता कुंतीसमोर उपस्थित झाली. कुंतीने त्यांना हात जोडून आपली इच्छा व्यक्त केली. तिला वरदान देत यम म्हणाला, एवं वस्तू. कुंती, तुझा हा पुत्र मानवामध्ये सर्वश्रेष्ठ, प्रामाणिक, सत्यप्रिय आणि वीर असेल. याला युधिष्ठिर म्हणजे युद्धातील विजेता म्हणून ओळखले जाईल. योग्य वेळी कुंतीला पहिला पुत्र झाला. तो खरोखरच या सर्व गुणांनी युक्त होता. दुसऱ्या वेळी कुंतीने वायुदेवतेला आव्हान केले, कारण पंडूला दुसरा पुत्र असा हवा होता जो क्षत्रिय कुळातील संततीप्रमाणे शारीरिकदृष्ट्या अतिशय वीर आणि बलवान असावा. वायूने कुंतीला अशाच प्रकारचा पुत्र दिला. त्या बालकाच्या शारीरिक क्षमतेवरूनच यावरून पत्ता लागतो की आईसोबत झोपल्यावर त्याने कुशी बदलली तेव्हा लहानसा भूकंप झाल्यासारखे वाटले होते. तो भीम म्हणून ओळखला गेला. दुसरा पुत्र मिळाल्यावर पांडू कुंतीला म्हणाला, आता आपल्याला असा पुत्र हवा आहे
जो अस्त्र शस्त्र चालविण्यात अद्वितीय असावाच, पण त्याच्या शौर्याचा सामना करणारे दुसरे कोणीही नसावे. म्हणून मग कुंतीने यावेळी देवादिदेव इंद्रदेवांची स्तुती केली. इंद्राने कुंतीसमोर प्रकट होऊन तिची इच्छा पूर्ण केली. कुंतीने तिसऱ्या पुत्राला जन्म दिल्यावर आकाशवाणी झाली, हा असा पुत्र आहे ज्याचे सामर्थ्य, शौर्य, बुद्धिमत्ता आणि अस्त्रसंचालनाच्या ज्ञानाचा कोणीही सामना करू शकणार नाही. तो कुरु वंशाचे नाव उज्ज्वल करील. आई वडिलांनी आपल्या या पुत्राचे नाव अर्जुन ठेवले. इंद्राने अर्जुनाला शौर्याचे जे अद्वितीय वरदान दिले होते ते यासाठी की सूर्यदेवाच्या पुत्राला कवच कुंडले मिळालेली होती. आपल्या मुलाला प्रत्येक संकटापासून इंद्राला वाचवायचे होते. कुंती तर तीन पुत्रांची आई झाली होती, पण माद्री मात्र अद्याप निसंतान होती. 3 पुत्रांमुळेच कुंती समाधानी झाली होती. आता आणखी संतती कुंतीला नको होती. दुसऱ्या बाजूला पांडूला मात्र आणखी मुले हवी होती. तिकडे आपणही आई व्हावे असे माद्रीला वाटत होते. त्यामुळे ती कुंतीला भेटली आणि म्हणाली, कुंती, माझी काख अशीच उजाड राहील का? मलाही आई होण्याचे भाग्य मिळू दे. हे सत्य होते. आई झाल्याशिवाय प्रत्येक स्त्री अपूर्ण असते. माद्रीची मानसिक व्यथा कुंतीला सहन झाली नाही. त्यामुळे तिने माद्रीसाठी हे मंत्राच्या बळावर अश्विन कुमारांना निमंत्रित केले. अश्विनी कुमारांकडून माद्रीला 2 जुळे मुले झाली, नकुल आणि सहदेव. हे 5ही भाऊ पांडव म्हणून ओळखले गेले. तिकडे धृतराष्ट्र आणि गांधारी यांना पूर्ण 100 पुत्र झाली. या 100 पुत्रांशिवाय त्यांना 13 मुलीही होत्या. हे सर्वजण कौरव म्हणून ओळखले गेले. त्यांच्यातील सर्वात मोठ्याचे नाव होते दुर्योधन. एकूणच घटना अशा काही घडल्या की कुंतीचा पुत्र कर्ण दुर्योधनाचा अतिशय जवळचा मित्र झाला. दुर्योधनाने त्याला अंगदेशाचा राजा केले. आपला पुत्र अर्जुनाला प्रत्येक प्रकारच्या संकटापासून वाचविण्यासाठी इंद्र प्रयत्नशील होता. अर्जुनाला सर्वाधिक धोका कर्णाकडूनच होता, कारण सूर्याने त्याला जीवनरक्षक कवच कुंडले दिली होती. कोणत्याही प्रकारे ही कवच कुंडले मिळविण्याचा इंद्राचा प्रयत्न होता. कर्ण महादानी होता. तो आपल्या महालाच्या दारात आलेल्या कोणाही याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवित नसे. एके दिवशी एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश धारण करून इंद्र कर्णाकडे गेला. ही व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून देवादेवी इंद्रदेव असल्याचे कर्णाच्या पहिल्या नजरेतच लक्षात आले. अनोळखी होऊन कर्णाने विचारले, यावे ब्राह्मण देवता, का त्रास घेतला? जे हवे ते मिळेल. इंद्राने विचारले, नक्कीच तुम्ही आदेश करा. तुझी ही कुंडले आणि कवच खूप छान आहेत, ते मला दे. कर्णाने उशीर केला नाही. लगेच कवच आणि कुंडले काढून त्या ब्राह्मण म्हाताऱ्याला दिली. अशा प्रकारे कर्णाचा दानशूरपणा पाहून इंद्र अवाक झाला. अतिशय प्रसन्न होऊन म्हणाला, तू धन्य आहेस कर्णा. तुझा दानशूरपणा पाहून मी खूप खुश झालो आहे. मी इंद्र आहे, मला वर माग. कर्ण बिचारा काय मागणार? तरीही इंद्राने वारंवार विनंती केल्यावर कर्ण म्हणाला, मी तर योद्धा आहे, त्यामुळे तुम्ही मला आपले शक्ती नावाचे अमोघ अस्त्र प्रदान करा. त्यामुळे कोणीही शत्रुयुद्धात माझा मुकाबला करू शकणार नाही. एवं वस्तू असे म्हणून इंद्राने आपले अमोघ अस्त्र तर दिले, त्याबरोबर असेही सांगितले, कर्ण, या अस्त्राचा वापर तू फक्त एकदा करू शकशील. त्यामुळे जेव्हा याची खूपच आवश्यकता असेल तेव्हाच याचा वापर कर. त्यानंतर हे अस्त्र माझ्याकडे परत येईल. याची शक्ती अपार आहे. याचा ज्यावर वार करशील तो मारला जाईल. अमोघ अस्त्र मिळाल्यामुळे कर्ण आनंदी झाला. पण विधीची विडंबना पहा. महाभारतातील युद्धात असे झाले की त्याने त्याचा दुरुपयोग केला आणि परशुरामाकडून मिळालेली इतर अस्त्रे चालविण्याची पद्धत तो विसरून गेला. परशुरामाकडून विद्या शिकावी अशी कर्णाची इच्छा होती. त्याला परशुरामाकडून ब्रह्मास्त्र शिकायचे होते. पण अडचण अशी होती की परशुराम क्षत्रियांचा खूप द्वेष करीत. त्यांना क्षत्रियांचा समूळ विनाश करायचा होता. अर्थात ब्राह्मणांना मात्र ते आपला शिष्य नक्कीच करीत असत. त्यामुळे मग कर्णही ब्राह्मणांचा वेश धारण करून परशुरामाकडे गेला आणि शिष्यत्व मिळवले. एके दिवशीची गोष्ट आहे. कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून परशुराम झोपले होते. ते गाढ झोपेत होते. त्याच वेळी एक काळा भुंगा येऊन कर्णाच्या मांडीवर बसला. तो मांडीत बीळ करू लागला. त्यामुळे कर्णाला अतिशय वेदना होत होत्या. तरीही तो जरासुद्धा हलला नाही. त्याला अशी भीती वाटत होती की आपण जराशी हल्लो किंवा त्या भोवऱ्याला हकलण्याचा प्रयत्न केला तर परशुरामांची झोप मोड होईल. तो भुंगा कर्णाची मांडी पोखरीत आत घुसत चालला होता. रक्त वाहू लागले होते. तोच परशुरामांची झोप उडाली. कर्णाच्या मांडीतून वाहणारे रक्त पाहून त्यांना आश्चर्य वाटले. काळा भुंगा कर्णाच्या मांडीला पोखरीत होता आणि तरीही कर्ण स्थिर बसला होता. त्यांनी लगेच ओळखले की कर्ण ब्राह्मण असू शकत नाही. त्यांनी विचारले, खरं सांग, तू कोण आहेस? तू ब्राह्मण असू शकत नाहीस, कारण ब्राह्मण इतकी वेदना सहन करू शकत नाही. तू क्षत्रिय आहेस. कर्ण खोटे कसे बोलणार? आपण क्षत्रिय असल्याचे त्याला कबूल करावेच लागले. परशुराम संतप्त होऊन म्हणाले, हे तू योग्य केले नाहीस. गुरुशी खोटे बोलून तू पाप केले आहेस. जे ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी तू हे कपट केले आहेस.
ते ब्रह्मास्त्र चालविणे तू अशा वेळी विसरून जाशील जेव्हा त्याची तुला अतिशय आवश्यकता असेल. झालेही तसेच. महाभारतातील युद्धात तो ब्रह्मास्त्र चालवण्याची विद्या विसरला आणि अर्जुनाच्या बाणाने मारला गेला. पांडूचे आकस्मिक निधन अतिशय दुःखद होते. कामातूर हरिणीसारखे. वसंताचे दिवस होते. एक दिवस पांडू वनात फिरण्यासाठी माद्रीसोबत निघाला. चहूबाजूंना वसंतिक हवा वाहत होती. फांद्या फुल्यांवर फुले पडली होती. अशा वातावरणाचा पांडूवर उत्तेजक परिणाम झाला. तो हरिणाने दिलेला शाप विसरला आणि प्रेम करण्यासाठी त्याचे मन उचंबळून आले. त्याने माद्रीला आपल्या कवेत घेतले. तिच्याशी समागमायाचा प्रयत्न करीत असताना पांडूचा मृत्यू झाला. यामुळे माद्रीला खूप दुःख झाले. तिने आपले दोन्ही पुत्र नकुल आणि सहदेव यांना कुंतीच्या ताब्यात दिले आणि स्वतः आपल्या पतीसोबत सती गेली. धृतराष्ट्राची पत्नी गांधारीने दुर्योधनाला जन्म दिला तेव्हा खूप सारे अपशकुन घडले. भविष्य जाणणाऱ्यांनी गांधारी आणि धृतराष्ट्राला जाणीव करून दिली की बालपणीच त्यांचा त्याग करा, नाहीतर पुढे चालून खूप विनाश होऊ शकतो. धृतराष्ट्र आणि गांधारी मात्र पुत्रमोहामुळे त्याचा त्याग करू शकले नाहीत आणि त्यांना आजन्म सोबत ठेवले. दुर्योधनामुळे आपल्या वंशावर विनाशाचे संकट ओढवू शकते हे सत्यवतीला कळले तेव्हा ती आपल्या सुना अंबिका आणि अंबालिका यांच्यासोबत वनवासाला गेली. तिथेच तपश्चर्या करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाभारत भाग 2 इथे समाप्त होत आहे. पुढील कथा भाग 3 मध्ये पाहूयात.